हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. खूप आनंदी राहा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी एक खूप छान, खूप क्रिस्पी कुरकुरीत अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती म्हणजे क्रिस्पी कुरकुरीत मूग डाळीची भजी. तर ही जी रेसिपी आहे ना मूग डाळीच्या भजीची, तर त्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत ते मी स्वतःच माझं इन्व्हेन्शन आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. इथे सर्वप्रथम आपल्याला एक मोठी वाटी मूग डाळ ही स्वच्छ 2 ते 3 पाण्यातून धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अर्धा ते पाऊण तास आपल्याला ती भिजत ठेवायची आहे. तर अर्धा तास भिजलेली जी मूग डाळ आहे ती थोडीशी मी एका वाटीमध्ये काढून घेते. वाटीमध्ये काढून घेतलेली जी मूग डाळ आहे ती आपल्याला बाजूला ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर मी इथे एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे. तर बाकीची जी मूग डाळ आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये भरून घेऊया आपण. तर आता जी मूग डाळ आहे ती मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तिखट अशा घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं आणि लसूणसुद्धा टाकून घ्यायचं आहे. लसणाच्या 4 पाकळ्या आणि छोटा तुकडा आल्याचा घालून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. काही लोक कोथिंबीर नंतर घालतात, जे आपण वाटण मिश्रण करतो तेव्हा, पण मी कोथिंबीर इथेच घालते कारण ह्याचं असं आहे की कोथिंबीरमुळे स्वाद खूप सुंदर येतो आणि जो कलर आहे तो पण भन्नाट येतो. तर इथे मी चवीपुरता मीठ टाकून घेते आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे जवळजवळ 2-1 चमचे पाणी टाकून घ्यायचे. तर आता असं हे मी व्यवस्थित मिक्सर जारमध्ये काढून घेतलेलं आहे सगळं मिश्रण. तर ते आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. इथे माझं मिक्सरला सगळं मिश्रण वाटून झालेलं आहे. तर ते मी एका बाउलमध्ये काढून घेते आता. तर आपण जी अख्खी जी मूग डाळ त्याच्यामध्ये बाजूला काढून ठेवली होती ती अख्खी मूग डाळ आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. ही जी अख्खी मूग डाळ आपण ह्याच्यामध्ये घालण्याचं कारण असं आहे की आपली मूग डाळीची भजी आहे आणि आपण जे सगळं बारीक मिश्रण वाटून घेतोय, तर मूग डाळीची भजी असल्यामुळे मूग डाळ त्याच्यामध्ये अख्खी जी आपण तळून घेतो ना तेव्हा ते खूप क्रिस्पी लागतं. त्याच्यामुळे आपल्याला अख्खी मूग डाळ ठेवायची. त्याच्यानंतर कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, तो मी त्याच्यामध्ये ॲड करून घेते आणि इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाव वाटी रवा टाकायचा आहे. रव्यामुळे सुद्धा क्रिस्पीनेस खूप सुंदर येतो. तर आपल्या बॅटरचा जो कलर आहे तोच इतका सुंदर दिसतोय. तर रवा टाकल्यानंतर मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. एका साईडला आपलं बॅटर झालेलं आहे रेडी आणि एका साईडला मी इथे गरम असं तेल कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला एकदम हाय फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा आपण भज्या सोडू ना तेव्हा गॅसची फ्लेम ही मीडियम करून घ्यायची आहे. 5-1 मिनिटानंतर एक साईड आपली झालेली आहे, तर ती आपण परतून घेऊया व्यवस्थित. कलरच बघा किती सुंदर दिसतोय.
तर आता आपल्याला दुसरीसुद्धा साईड ह्याची व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे. ह्या भाज्या आपल्याला जास्त परतत राहायच्या नाही आहेत. एक बाजू तळून झाली की आपल्याला व्यवस्थित दुसरी बाजू तळून घ्यायची आहे. 2दा ते 3दा जास्तीत जास्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अशा भाज्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता की 5-1 मिनिटानंतर व्यवस्थित माझ्या अशा भज्या या तळून झालेल्या आहेत. गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. मस्तपैकी दिसायला सुद्धा खूप सुरेख दिसत आहेत आणि झाल्यात पण खूप क्रिस्पी. तर आता ह्या मी डिशमध्ये काढून घेते आणि उरलेल्या ज्या माझ्या भज्या आहेत करायच्या, जे बाकीचं उरलेलं बॅटर आहे तर त्याच्यासुद्धा भज्या मी इथे तळून घेते. तर अशा प्रकारे क्रिस्पी कुरकुरीत झटपट अगदी 15 ते 20 मिनटात आपल्या मूग डाळीच्या भज्या तयार होतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी. खूप झटपट होते. तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता आणि हेल्दीसुद्धा आहे कारण ती मूग डाळीपासून बनलेली आहे. तर मला नक्की कमेंट करून सांगा कसं झालं आहे ते. तर ही रेसिपी मूग डाळीची जी भजी आहे खूप क्रिस्पी कुरकुरीत आणि इन्स्टंट. तर तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज येत राहतील ते बघत राहा आणि खूप सारा सपोर्ट करा. सो थँक्यू. बाय बाय.